नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा माझ्या कृषी चॅनलमध्ये. मी आता चाललो आहे सावंतवाडी बांधामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी मी गणपती बनवून देतो आहे गणेश चतुर्थीसाठी. त्या गणपतीच्या शाळेत आज मी जाणार आहे. तर तिकडचे काय त्याने गणपतीच्या मूर्ती वगैरे बनवलेले असतात हे मी तुम्हाला दाखवेनच. तर आपण जाऊया आता आपली गणपती मूर्ती बघू पांद्याक. जस्ट आता गणपतीच्या शाळेत पोचलं आहे. पहिलीच एंट्री गेलं आहे तर खूप बरा वाटला बघून. विविध प्रकारचे मूर्ती माका पहिले बघूक मिळाले. दुसरी गोष्ट म्हणजे काही मूर्त्यांका कलर करूचा तर काही मूर्त्यांका कलर केलेलो असा. एक साधारण 15 दिवसानंतर 80% काम होईल असा माका माझा मित्र बोललो. तर मित्र पण माझा थोडं लाजवड आहे, त्यामुळे तो व्हिडिओ ते जरा लाजत होतो. गणपतींचे मूर्ती बघितले तर दगडूशेठ, सद्गुरूची स्वामी समर्थ, मंगलमूर्ती, त्याच्यानंतर आपले शिवमल्हार, असे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती इथे असतात. आणि त्याची खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गणपतीचा धोतारा आहे पूर्ण ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि एकदम हुबेहूब दिसतात. त्यानंतर आपण नजरेकडे गेलो ना तर एकदम जी गणपतीची रेखणी म्हणतात, आपल्याकडे रेखणी म्हणतात ते का, प्रत्येक गणपतीचं नाम वेगळं, गणपतीची नजर वेगळी तुमका दिसतच माझ्या फोटोमध्ये. पहिल्या गणपतीची रेखणी बघा आणि ह्या गणपतीची रेखणी बघा, म्हणजे एकदम हुबेहूब, डोळे बघण्यासारखे, एकदम डोळ्यातनं पाणी वगैरे येतं असंच वाटतं. म्हणजे एक चांगली कला हा मित्राकडे, म्हणून मला त्याची परत प्रस्तुती करावीशी वाटतं. तर म्हणून मी 1-2 वर्षापूर्वी गणपती इकडे दिलं आहे आणि आता कायमचं गणपती इकडेच फिक्स करून टाकलं. पहिली मूर्ती नेली तेव्हाच घरच्यांका खूप आवडली, त्यामुळे घरचे पण बोलले की आपण इकडेच फिक्स करूया. साधारण माझ्याकडनं कमीत कमी ना 45 ते 48 किलोमीटर अंतर आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही गणपती. आता बघितलं तर रेखणी काम किती सुंदर आहे ते, आणि प्रत्येक गणपतीची रेखणी ही वेगवेगळी आहे आणि पूर्ण जिवंत मूर्ती कशी. प्रत्येक गणपतीची रेखणी ही वेगवेगळी केलेली आहे. प्रत्येक गणपतीचं नाम वेगळं, प्रत्येक गणपतीची रेखणी वेगवेगळी आहे. खरंच चांगलो कलाकार हा, आणि पोरगो या क्षेत्रात नवीनच हा. आता सध्या 3 वर्ष झाली ते का हे काम चालू करून. पहिल्यांदा फक्त लगद्याचे गणपती वगैरे बनवायचो, आणि पहिलो गणपती माझाच होतो याच्याकडे 2 वर्षापूर्वी. पहिले या पोरग्याकडे फक्त आणि फक्त 5 गणपती होते पहिल्या वर्षी. गेल्या वर्षी काहीतरी 100 होते. आणि आता तुम्ही बघू शकतात की याची कला एवढी चांगली आहे की आता या पूर्ण सगळा फुल झालेला. गणपती ठेवूक जागा नाहीत. अजून पण 100 ऑर्डर होते त्याच्याकडे, पण त्याने ते घेऊक नाही, कारण तो म्हणाक लागलो उगाच घेऊन तर तेवढ्या टायमात आणि काम पण चांगला करून देऊ ह्या गणपतींचा. तर असा काम हा. जर मूर्ती बघूची असतील तुमका तर तुम्ही येऊ शकता तिकडे.
खूप चांगला काम केलेलं आणि मनापासून काम करता आणि समजावून सांगता मेन म्हणजे की कुठले गणपती काय चांगलं वाटतं आणि सरळ सांगता की माझ्यावर तुम्ही काय तर सोडा मी काय तर बघते म्हणून धोतर म्हणा किंवा अजून काय रेखणी असतात त्याच्यानंतर शाल वगैरे असा शॉल वगैरे तर स्वतः सजेस्ट करता की कुठली शॉल कुठच्या गणपतीक चांगली दिसतली आणि त्या पद्धतीत तो स्वतः आपणाक देता कारण नक्कीच त्याका आपल्यापेक्षा तर जास्त अनुभव असल्यामुळे तो सगळी जबाबदारी स्वतः घेता आणि खूप चांगली मूर्ती बनवता. बघू शकता तुम्ही गणेश मिस्त्री मडुरा मित्राचा माझो 2 वर्षापूर्वी गणपती चालू केल्यान करू पहिलो गणपती मी दिलेला आहे आणि त्यानंतर साधारण त्या वर्षी 5च गणपती होते आणि आता जवळपास एक 150-200 गणपती आता किती होते ना साधारण 150 क्रॉस होत ना. गेल्या वर्षी कमी होते थोडे ना. गेल्या वर्षी कमी होते 83 गेल्या वर्षी 83 होते आणि ह्यावेळी 150 क्रॉस असत अजून पण ऑर्डर होती पण त्याने ते थांबवल्यान कारण त्याचं म्हणणं असं की उगाच पैशासाठी जास्त गणपती घेईन तर ह्या गणपतींचा पण तेवढा काम प्रॉपर करूक मिळावा या आणि त्याच्यामुळे त्याने 150च बुकिंग थांबवलं. गणपती भारी सवळा वेळ तुझ्याच चॉईसने गेलं मा काय त्यांनी दिलेलं मित्र सगळ्या पोरग्यांसाठी जेवण घेऊन येलेलो माका पण म्हणूक लागलो एवढ्या लांबून येलस तो जेवणच जा मग मी पण जेवक बसलोय पण मला लहानपणीचे दिवस आठवले कारण आम्ही शाळेत नाही येलो काय धावत धावत जेवण घेऊ आणि बाजूकच आमच्या गणपतीची शाळा होती तिकडे जाऊन गणपतीच्या समोरच बसून आम्ही जेवायचो म्हणजे हे त्यावेळीचे लहानपणीचे दिवस आठवले. आता बऱ्याच वर्षांनी मी आता गणपतीची शाळा दाखवली तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आता भरपूरच वेळ झालो त्यामुळे मला घरी जाऊचं लागतला तर तुमका जर माझा आजचा व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा गणपतीची कुठली मूर्ती चांगली आहे ती. धन्यवाद.